दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल आपल्या भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त सुट्टी मेकर मिस्टर केशव शेठ दलवी यांचे ते शुभागमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती असेल भरत शेठ गायकर साहेब आपण मुख्य मंचावरती यायचंय आणि चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत। एकीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच कुकसे, दुसरीकडे भूमी 11 म्हात्रेपाडा असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील। सामन्याला आपण त्वरित सुरुवात करणार आहोत। म्हात्रेपाडा टीम विनंती असेल लवकरात लवकर बॅटर्सला आपण मैदानावरती पाठवायचंय। आपणास देखील नम्रतेची विनंती आणि नम्रतेची सूचना असेल, त्यामुळे प्लीज टीम म्हात्रेपाडा थोडस सहकार्य करायचंय। आदरणीय भरत शेठ गायकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांचा संघ अद्वै 11 आई गावदेवी 11 गोटेकर बस संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चला सामन्याला देखील आपण त्वरित सुरुवात करणार आहोत। जबरदस्त मुकाबला दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाही आहे। या हंगाम मध्ये त्याच्या नावावरती एक बाईक आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, योगेश म्हात्रे उर्फ बुग्या। बीटीसी क्रिकेट मध्ये एक चांगली संकल्पना आपल्याला नेहमी पाहायला मिळते, ती म्हणजे टीम्सची रँकिंग आणि त्या टीम्सच्या रँकिंगला टॉप करणारा संघ अर्थातच विकी स्पोर्ट्स कुकसे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे लगभग 4 वर्ष आपण बघू शकतो, सलगचे 4 वर्ष ज्याने टेबल टॉप केलं आणि नंबर 1 रँक वरती जो संघ तो विकी स्पोर्ट्स कुकसे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आणि विकी स्पोर्ट्स कुकसे अगेन्स्ट टीम म्हात्रेपाडा इन ऍक्शन आपण पाहू शकतो। भूमी 11 म्हात्रेपाडा विपक्ष विकी स्पोर्ट्स कुकसे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। सामना असेल 5 षटकांचा। सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल। एकीकडे राजेश म्हात्रे जे यंदाच्या हंगामामध्ये फार चांगले टच मध्ये आहेत आणि त्यांच्या समवेत कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील। कृष्णा म्हात्रे आणि राजेश म्हात्रे सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम। राज पाटीलने पहिलाच बॉल जबरदस्त वेगाने टाकलाय। डॉट बॉलची होत असताना समाप्ती। षटक क्रमांक पहिलं राज म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राजेश म्हात्रे याच्या नावाने देखील संघ ओळखला जातो। फार चांगल्या टच मध्ये या संपूर्ण हंगामामध्ये राजेश आहे। त्यांच्या समवेत कृष्णा म्हात्रे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील। बघूया दोघांचा खेळ कसा राहणार आहे। फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय, फक्त दिशा दाखवली, दशा खराब केली आहे। मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे। राजेशच्या बॅट मधून राजेश शाही अप्रतिम स्ट्रोक चौकार। चार आकड्यावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो। फुल टॉस बॉल पर्वणी होती राजेश साठी आणि दोन्ही हातांनी पर्वणी कबूल केली आहे। कबूल है और कबूल है। चौकार आलाय, धावफलक ओपन झालाय। 4 धावा या फलकावरती पाहायला मिळतील। 4 ऑन द बोर्ड। पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी ब्रेड अँड बटर बॉल, हिंदी मध्ये हलवा पुरी गेंदी आणि पूर्ण प्रकारे त्याचा खरपून समाचार घेतलाय। आलाय चौकार, धावफलक 4 आकड्यावरती। धीरज एज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील। रील स्टार आहेत
इंस्टाग्रामवरचे मॉडेल आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस डाऊन द लेग साइड खरा बॉल पाहायला मिळाला, व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सर्किल 5 या आकड्यावरती. परफेक्ट 3:45 वाजता आपण सामन्याला सुरुवात केली आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण इनिंग हाताळणं गरजेचं आहे. पहिले 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळणं गरजेचं आहे. विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला ही नम्रतेची विनंती असेल. यावेळेस देखील ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल. पहिले कॉलिंग थोडीशी कडबडीत पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर कोऑर्डिनेशन फार चांगलं पाहायला मिळालं. पहिले होकार दिला, मात्र त्यानंतर नकार दिला. देरायपर दुरुस्त आहे, कुठल्याही प्रकारची क्षती होणार नाहीये आणि अगदी आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 बॉलचा खेळ झालाय, 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. राजेश आणि कृष्णा हे 2 जबरदस्त खेळाडू मैदानावरती आहेत. शेवटच्या मोमेंट पर्यंत एक जरी टिकला तरी 70 धावा बनतील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, अप्रतिम स्ट्रोक. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणा आणि सेफ फटका. बॉल सीमा पार, चौकार. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा चौकार. कमालीची बॅटिंग. ज्या प्रकारची मैदानावरती बॅटिंग होतीये तर मी कौतुकास्पद बनेल, कारण 2 बॉल जे टाकले होते दोन्ही जबरदस्त होते, मात्र त्या व्यतिरिक्त 2 खराब बॉलवरती खरपून समाचार घेण्यात आलाय. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये स्ट्रोक जबरदस्त. पॉइंट स्वीपर कव्हरचे फिल्डर दोन्ही बॉलच्या मागे, मात्र रेस जिंकत असताना बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत. राजेश म्हात्रे ट्रेडमार्क चौकार. राजेश म्हात्रे ओळखले जातात ऑफ साइडच्या दिशेला कव्हर, त्यानंतर स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन क्षेत्रामध्ये कमालीच्या फटक्यासाठी. आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या बॅटमधून आलेला अजून एक चौकार. धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच. जास्तीत जास्त षटकाचे आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळेच्या अभावी आपण कमी षटकाचे देखील सामने खेळवू शकतो. सो लवकरात लवकर स्पीडअप करायची सर्व संघांना देखील नम्रतेची विनंती असेल. त्यावेळेस अगदी मला वाटतंय लेग कटरचा यूज करण्यात आला. स्लोवर 1 फिंगर रोल करण्यात आले. गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. डॉटबॉलची समाप्ती होती आणि डॉटबॉलने षटक क्रमांक पहिले देखील समाप्त होईल. पहिले षटक राजचं थोडंसं मागं ठरलं. या षटकामध्ये आल्या 13 धावा, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 3 चौकार. बॅटर राजेशच्या बॅटमधून आल्या. एक होता ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला, एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि एक आपल्याला स्वीपर कव्हरच्या दिशेला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 13 पाहायला मिळेल. याच रणगतीने जर धावा बनत राहिल्या तर 65 पर्यंत धावगती पोहोचू शकते. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हत्याचं होतं व्हायला जास्त वेळ लागत नाही. आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ हे हा हर प्रिडिक्शन फेल आहे. तेव्हा प्रिडिक्शन करणं थोडंसं चुकीचं असेल, मात्र अनुमान लावू शकतो की कदाचित 50+ धावसंख्या बनू शकेल. ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप म्हात्रेपाडा संघाची आहे. योगेश म्हात्रे या संघाकडे आहे, जो खेळाडू ओळखला जातो आपल्या जबरदस्त गोलंदाजीसाठी आणि तितकंच तिखट बॅटिंगसाठी. मात्र कशा प्रकारची तो कामगिरी करेल विथ द बॅट हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तर वेगवान गोलंदाजीसाठी योगेश ओळखला जातो. त्यावेळेस त्याच्यासमोर बॅटिंग करत असताना कस नक्की लागेल विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचा. मात्र कौतुक करावे लागेल, ते 3 बॉल टाकले होते जबरदस्त. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. कृष्णाची कमालीची बॅटिंग. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल. थोडंसं चाच पडतायत, मात्र फिल्डिंग एफर्ट लाजवाब एफर्ट आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होतील जोपर्यंत बॉल गॅदर केला जाईल. 2 धावांच्या मदतीने धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बबलू. स्ट्रायकिंग एंड वरती शॉर्ट रन साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस, सर बॉल फॉलो करण्यात आले, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन काय?
2 रन. धावफलक आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बबलू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न होता. हसतायत बॉलर बबलू. माहितीये थोडक्यासाठी बचावले गेलेत. मग आता क्रिकेट इंचिंचाच खेळ आहे. MS धोनी ज्यावेळेस रनआउट झाला, संपूर्ण क्रिकेटर असो, संपूर्ण इंडिया असो, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी. पाटील कपटीलचा तो रनआउट. आता इंचेस. क्रिकेट इज अ गेम ऑफ इंचेस आम्ही नेहमी म्हणतो. इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती. धावफलक देखील 16 आकड्यावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. बॅट अँड बॉल मधून संपर्क होतच नाहीये. बॅट अँड पॅडच्या आतमधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल भिसावला. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. वारंवार स्टंपचे वेध घेणारी बॉल आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट स्टंपला केलं जाते, मात्र कुठेतरी थोडंसं भटकत असताना दिशा से भटके तो डेफिनेटली पडेंगे फटके. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी, डाऊन द लेग साइड गोलंदाजी पाहायला मिळते. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलक देखील पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनर एज बॉल बॉडीला ब्रश झाला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कृष्णा पाहायला मिळतात. कृष्णा म्हात्रे, राजेश म्हात्रे असे 2 नामांकित खेळाडू मैदानावरती. टीम भूमी 11 म्हात्रेपाडा या संघाकडून खेळत असताना यावेळेस बॅकफुटला आले. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा खणखणीत कृष्णाच्या बॅट मधून कडक चौकार. कडक चौकार होता. बॅकफुटला आले, त्यानंतर वेट केला. वेट, वॉच अँड देन डिलिव्हर्ड करत असताना चौकार. धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 21 पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या धावफलकावरती आहेत. लव फुल टॉस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. मिस्टेक झाली. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मागे जातोय बॉलच्या. मात्र रेस जिंकत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक बाय कृष्णा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. लो फुल टॉस. मिस्टेक झाली. स्वीपर कव्हरच्या फिल्डरच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेस करत होता, मात्र अगदी दूरवरती बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक 25 या आकड्यावरती. खोलटप्प्याचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती असेल, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्रायकिंग एंड वरतून राजेशने नकार दिलाय दुसऱ्या धावेसाठी, मात्र तरी देखील एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 26 पाहायला मिळते. 26. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. विकी स्पोर्ट्स कुकसे टीम थोडंसं स्पीडअप करणं देखील गरजेचं राहणार आहे. ही आपणास नम्रतेची विनंती. धावसंख्या आपल्याला 26 पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 3 मध्ये मयूर. आता मयूरच्या खांद्यावरती या तिसऱ्या षटकाची जबाबदारी आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. ही कोंडी फोडावी लागेल. ज्याप्रमाणे बॅटिंग चालू आहे ती कमालीची आहे भूमी 11 म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र विकेट घेतली तर मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट देखील येऊ शकतो, मात्र त्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाजी इज इम्पॉर्टंट. ह्यावेळेस बॅटची इनर एज लेमन कट. थर्ड मॅन फाईन लेग. बॉलच्या मागे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फिल्डर नक्की प्रयत्न करतात, मात्र बॉल सीमा पलीकडे आलेला. अजून एक चौकार. चौकार आलाय. मित्रांनो स्वतःला जपा. बॉल गेला तरी चालेल, स्वतःला जपा. पोस्टर फाड फिल्डिंग. पोस्टर फाड फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ही रील व्हायरल होईल. येस, काढा क्लिप आणि करा व्हायरल. फुल टॉस बॉल.
फुलटॉस बॉलला सोडेल तो कृष्णा कसला. कृष्णाच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. लॉंग हिट जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला कृष्णाच्या बॅट मधून. षटकार. आता कृष्णा धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 36 36 धावा या धावफलकावरती असतील. इंडिव्हिज्युअल 21 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन कृष्णाने दिले. कमालीची बॅटिंग तो करतोय. कौतुकास्पद आहे ज्या प्रकारची त्यांनी फलंदाजी केली आहे. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्लॉट मधला बॉल ऑन साइडला वळवलाय. टीप मध्ये फिल्डर असतील. एकच धाव मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 37 37 धावा या धावफलकावरती. भैरच्या विरोधामध्ये देखील आक्रमक हल्ला चढवला गेलाय. मात्र मी म्हणेल इथे चांगल्या बॅटिंग पेक्षा थोडीशी खराब गोलंदाजी झाली आहे मयूरच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल द्याल तर मात्र कृष्णा सोडणार नाही. कृष्णाकडे देखील कॅलिबर आहे. एक स्लॉट मधल्या बॉलला बॅटची एज लागली आणि त्यानंतर लकी चौकार मिळाला. 4 बॉलच्या अखेरीस 11 धावा खर्च केल्यात मयूरने. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारलाय. हाफ पिच अँड पनिश. ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. राजेशच्या बॅट मधून राजेशाही. षटकार. बल्ले की गर्जन रनपुरे अर्थात अर्जन. काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. एकावरती एक मोठे स्ट्रोक खेळत आहेत आणि कमालीची बॅटिंग नक्कीच आपण म्हणू शकतो. धावसंख्या फलकावरती 43 43 धावा. मयूरवरती देखील आक्रमक हल्ला चढवला गेलाय. 5 बॉलच्या अखेरीस धावफलक 17 पाहायला मिळत आहे. यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर झाली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नशिबाचा चौकार. ते नशीब सोबत आहे. मी म्हणेल ज्याप्रमाणे खेळाडू होता थोडा पुढे देखील येऊ शकला असता कॅच साठी. मात्र त्याने जजमेंट त्याचं चुकलं आणि त्याला अनुषंगून चौकार आला. अगदी आपण पाहू शकतो 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोचलेला आहे. ते म्हणजेच 47 47 या आकड्यावरती. अशा गतीने मी म्हटलं होतं की हे दोन्ही खेळाडू जर खेळले तर मात्र 70 धावा देखील बनू शकतात. 60 ते 70 धाव्यांपर्यंत पोहोचायची मजाल जरूर असेल. अजून देखील योगेशचं येणं बाकी आहे. योगेश देखील हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो. धावफलक पाहायला मिळेल 47 47 या आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल कृष्णा खेळत आहेत 10 बॉल 22 वरती. राजेश खेळत आहेत 8 बॉल 22 वरती. मयूरच्या मागील षटकामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. 21 21 धावा खर्च झाल्या. भूमी 11 म्हात्रेपाडा विपक्ष विकी स्पोर्ट्स कुकसे अशी लढत पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल. भरत शेठ गायकर अनंता शेठ घरत पुरस्कृत अद्वै 11 आणि गावदेवी क्रिकेट संघ गोठेगर्भ या संघासमोर क्लासिकल मॅच होईल. आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत असताना पाहायला मिळतील अक्षय दादा कोळी सर. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण वळतो जिथे ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. बबलू सेकंड स्पेल मध्ये पाहायला मिळतील. खोडप्याचा बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे दोन्ही खराब पाहायला मिळालं. पहिले बोलले येस नंतर बोलले नो. परत येस परत नो. अखेर बॉल तोपर्यंत कीपरच्या दिशेला पोहोचत होता. राजेश स्वतः वळाले. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 48 48 या आकड्यावरती. स्पर्धेमधील पहिली अर्धशतकीय पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. धावफलक पाहायला मिळते 48 48 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आहे. खोडप्याचा बॉल कमालीचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील. स्ट्रायकिंग एंड वरती पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये राजेशची. विकेटचं पतन येतो हो नाही था. 3 ते 4 बॉल तुम्ही वाचू शकता. मात्र त्यानंतर मिस्टेक पाहायला मिळते. स्वतःच्याच माध्यमातून चूक झाली आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन राजेश शकेईचा अंत.
मैदानावरती आलेत मलंगड एक्सप्रेस योगेश म्हात्रे. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. या हंगामध्ये या खेळाडूच्या नावावरती एक बाईक देखील आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलच्या मैदानावरती ती नगरसेवक चषक आणि त्या नगरसेवक चषकामध्ये बुग्याच्या नावावरती बाईक देखील होती. मात्र बॅटिंग पेक्षा बॉलिंग मी म्हणेल स्ट्रॉंग आहे बुग्याची. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो तर 2 ओव्हर तुम्हाला राखून ठेवावे लागतात बुग्यासाठी. त्याचे बॉल वेगवान असतात त्यामुळे त्याच्या विरुद्ध बॅटिंग करणं देखील तितकंच अवघड असतं. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील करण्यात आली आहे. हाफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर शफल होऊन स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. बबलूची फार लावड अपील पाहायला मिळाली. अपील करणं तुमचं कर्तव्य आणि ते तुम्ही बजावले. मात्र पंचांचं देखील कर्तव्य असतं, त्यांचं देखील कसपणाला लागतो ज्यावेळेस तुम्ही अपील करता. नॉट आउट देत असताना पंच ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. प्रयत्न फार चांगले होते मात्र दिल मागे मोर आलाय. योगेशच्या बॅट मधून हा खणखणीत 4 चौकार. धावसंख्या 52. 52 या आकड्यावरती धावफलक 50 अप. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न जरूर होता मात्र पंच आमच्याकडे वळताय. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 53 पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ बबलूच्या माध्यमातून. आता या षटकामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी नक्की पाहायला मिळते. मागील चौकार वगळलं तर मात्र मी म्हणेल फार चांगली गोलंदाजी केली आहे. 1.4 षटकांमध्ये 19 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या गोलंदाजांना कम्पेअर केलं तर ही फिगर थोडीशी बरी वाटते. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला मिस्टेक झाली. हाताला ब्रश करून हा चौकार जाणार होता मात्र फिल्डर म्हणाले आम्ही मदत करतो. हा षटकार आलाय. जिथे कॅच होती, जिथे चौकार होता तिथे या 6 धावा मिळाल्यात. म्हणजे भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल चोरीला गेली. कॅच सुटली, चौकार सुटला, षटकार गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. 5 फूट आतमध्ये बॉल पडला असता जर फिल्डरने हात मध्ये घातला नसता तर. यावेळेस देखील मागील पाय बेंड केला. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडेसे शफल जरूर झाले होते मात्र व्हाईट बॉल पंचांनी घोषित केले. धावफलक देखील पुढे सरकत असताना 60 धावा या फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे आणि कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. योगेशच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल आतोपेचा गोळा. सिक्सर. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 66 या आकड्यावरती. आजच्या दिवसामधील उच्चांक गाठलाय या संघाने. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते आणि अजून एक षटक शिल्लक आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय कमालीचा स्ट्रोक होता. फुल बॅट स्विंग. 4 बॉल 16 वरती योगेश म्हात्रे खेळतात. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ स्ट्रोक. फुल पेस ऑफ द बॅट. प्रॉपर हँड आहे कॉर्डिनेशन. बॅकफूट फ्रंट फूटचा कॉन्टॅक्ट जबरदस्त पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं सीमा पलीकडे. ही ओळख आहे टेक्निकल स्ट्रोक. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखले जातात योगेश म्हात्रे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. अगदी मी म्हणेल मागील पाय जो होता तो जरी आपल्याला पाहायला मिळाला, फ्रंट जो टो होता तो टो खाली होता आणि अगदी आपल्याला पाहायला मिळाला जो पुढचा पाय होता त्याचा थोडासा आपण पाहू शकतो नी जी आहे ती थोडीशी वरती होती आणि त्याने पॉवर जनरेट जरूर करता आली. आकाश जोशी पाहायला मिळतील. खोलडप्याचा बॉल यावेळेस देखील सिंगल ऍड होईल आणि फलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक देखील 67 या आकड्यावरती पाहायला मिळेल. राजेश म्हात्रे जरूर बाद झाले 22 धावेंवरती. मात्र काय कमालीची बॅटिंग आपल्याला कृष्णा आणि योगेश यांच्या वतीने पाहायला मिळत आहे. धावफलक 67. 4 बॉल 16 वरती खेळत असताना ऑन स्ट्राईक योगेश म्हात्रे पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा म्हात्रे पाहायला मिळतात. ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर जबरदस्त. माइटी हिट बाय द माइटी मॅन. योगेशच्या बॅट मधून आलेला अजून एक दमदार सिक्सर.
कमाल. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे योगेशने. जबरदस्त बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती दिलंय. ज्या प्रकारचं त्यांनी क्रिकेट खेळले ते कौतुकास्पद आहे. 4 बॉलमध्ये आपल्याला 16 धाव्यांवरती पाहायला मिळत होता, मात्र 5 बॉल 22. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. अजून एक दमदार, हा चौथा त्याच्या बॅट मधून खणखणीत लागोपाठचा सिक्सर. धावसंख्या फलकावरती 79. कधी 12 13 पण ते डे का नाईट आहे. पण मी 12ला बाहेर आहे ना, म्हणून मी बोललो. मी तुला एक काम करू का, मी तुला आहे ना थोड्या वेळात कॉल करू रात्री. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करत असताना बॉलला फेकून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बोलतो तुला मी रात्री कॉल करतो, आपण निवांत बोलू भाऊ. ओके आता मॅच मध्ये मी आडवी म्हणजे आवडीने कॉल करतो, नाही केलं तर 9 वाजता तू कर मला कॉल. ओके ओके भाई, सॉरी. 85 धावा फलकावरती. 7 बॉलमध्ये 34 धाव्यांवरती योगेश खेळतायत आणि योगेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावलेत. 6 बॉल 6 षटकार लगावू शकतील का? लगातार 5 बॉल 5 सिक्सर आपल्याला पाहायला मिळालेत, म्हणजे वाटून सर्व काम आहे. बबलूच्या विरोधात 2 आणि आकाशच्या विरोधात 3. आणि अजून एक बॉल हवेमध्ये असेल, कॅच कंप्लीट झाली, मात्र बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. योगेश साठी कमालीची फलंदाजी योगेशची आपल्याला पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 8 बॉल 34 धाव्यांची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी साकारून योगेश म्हात्रे बाद होत आहेत. का हा खेळाडू जेन्युइन आहे, का हा खेळाडू जिनियस आहे, हे त्याने दाखवून दिलंय. जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. या संघामध्ये या खेळाडूच्या नावावरती एक बाईक आहे आणि ती काय आहे हे नक्की त्याने सांगितलं. जबरदस्त कामगिरी आपल्याला नक्की पाहायला मिळाली योगेश म्हात्रे यांची. अल्पेश पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि 2 धावेंच्या साथीने फलक 87 87 धावा. 88 88 धावेंचं लक्ष टीम भूमी 11 म्हात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून टीम विकी स्पोर्ट्स कुक्से या संघासाठी. सर धागा खोल दिया, जमा जमा के मारा. जिस तरीके से बल्लेबाजी में कहूँगा पूरी तरीके से इस मैच में रोमांचकता खत्म कर दिया, क्योंकि जब योगेश म्हात्रे गेंदबाजी करते हैं तो 2 ओवर में कुल मिलाकर 10 से 12 रन आते हैं, ऐसे खिलाड़ी है. और जब बल्लेबाजी करते हैं तो 7 गेंदों में 30-25 रन तो मार ही देते हैं, ऐसे खिलाड़ी है. 87 87 धावा झाल्यात. 88 धाव्यांचं लक्ष आपण बघू शकतो. राजेश म्हात्रेच्या बॅट मधून 22 आल्या. कृष्णा म्हात्रेने 24 धाव्यांची जबरदस्त खेळी साकारली. योगेश म्हात्रे स्मॉल बट इफेक्टिव्ह 34 धाव्यांची इनिंग. अल्पेशच्या बॅट मधून 2 धावा आल्या, कारण कॅच देखील ड्रॉप झाली. अशा रीतीने 5 षटकांच्या अखेरीस 87 धावा पाहायला मिळतील. 88 धाव्यांचं लक्ष, 88चं टार्गेट. आणि नक्कीच 88 धाव्यांचं लक्ष आहे. 88 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेल्वेट बॉईज ऑफ पडगा. कुक्सेचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आमचे सर्वांचे लाडके योगेशजी पाटील. हे योगेश नावाचे लोक टॅलेंटेड असतात. एक ते मैदानावरती खेळत आहेत, एक आमचे योगेश सर. नक्कीच योगेश सरांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये, जिथे 88 धाव्यांचं असेल लक्ष.
धन्यवाद प्रसन्न चव्हाण. दरम्यान आपल्यामध्ये आज पाहू शकाल या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्या सर्व पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. आज प्रसिद्ध उद्योजक भारतजी गायकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी निलेश कोहली यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भारतजी गायकर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. चला आपण या प्रेक्षक पाहू शकाल या ठिकाणी स्वागत कक्षामध्ये आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. भारतजी गायकर उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. निलेशजी कोले यांच्या शुभ हस्ते. नांदकर गावाचा हा उत्सव पाहू शकाल या ठिकाणी आई गावदेवी चषक नांदकर 2025 आणि आज आपण पाहिलं तर 13व्या पर्वामध्ये आहोत. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपल्याला नाविन्य पाहायला मिळत असतो. ही संकल्पना आपल्याला नांदकर गावातून नेहमीच पाहायला मिळत असते. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेतील उच्चांक आकडा आज भूमी 11 म्हात्रेपाडा त्या संघाच्या नावावरती राहिला, कारण बॅटिंग करत असताना 87 धावा 5 षटकामध्ये जोडल्या आणि आता 88चा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे विकी स्पोर्ट कुक्षी संघाला. हे सुद्धा विसरून चालणार नाही की हा सामना सुद्धा मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एक्झॅक्टली एक रंगत निर्माण करू शकतोय. कारण आपण म्हात्रेपाडाचा विचार केला तर तुमच्याकडे आय थिंक त्या संघामध्ये आपल्याला योगेश म्हात्रे सारखा एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु बबलू पाटील या खेळाडूच्या नावावरती सुद्धा जर पाहिलं तर त्याच्या जीवन कारकिर्दीमधील 90 पेक्षा अधिक मालिकावीर हे पारितोषिक जिंकणारा खेळाडू आहे. आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर राज पाटील. लढत आय थिंक कडवी होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. परंतु ही 2 षटकं पॉवर प्लेची आपण जर पाहिली तर खास करून विकी स्पोर्ट कुक्षी संघासाठी फार महत्त्वाचे असतील. कारण या 2 षटकामध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त धावा इथे जोडल्या गेल्या तर मात्र या धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी होऊ शकतोय. P1चं पहिले षटक मल्लंगड एक्सप्रेस नावानं संबोधला जाणारा हा खेळाडू योगेश म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला असेल बबलू पाटील, हा बॅटेल आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी चांगल्या प्रमाणात क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल. बबलूसाठी फिल्डिंगची रचना पाहिली तर आय थिंक एक काऊ कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. पहिल्या चेंडू बॅटची घेणार शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आणि आज पुन्हा योगेश म्हात्रेने सिद्ध केलं की का त्याला म्हटलं जातो या मल्लंगड एक्सप्रेस. पहिल्या चेंडूवरची बबलू पाटीलची विकेट्स. पहिल्या धक्का लागत असताना टीम विकी स्पोर्ट कुक्षी संघाला. भन्नाट वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज आणि बॅटची कडा लागल्यानंतर आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची ग्रीप थोडीशी फिरली गेली आणि शॉर्ट थर्डमॅननं मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. शून्यावरती माघारी परतला बबलू पाटील. निराशा खेळाडू पक्षामध्ये पाहायला मिळाली. शांतता, सायलेन्स सध्या आपण पाहतो डगआउटचा हा नजराणा. न्यू बॅटर बंटी पाटील. बबलू पाटील यांचे छोटे बंधुराज एक टेक्निक बॅटर आहेत. नेहमीच चेंडूच्या मेरिटवरती कामगिरी तो करत असतो, फटके एक्झिक्यूट तो करत असतो, परंतु आज लक्ष खूप मोठं आहे, रस्ता खूप खडतर आहे. परंतु मी नेहमीच म्हणतो की जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करणं फार गरजेचं असतो. जीवनामध्ये अनेक खडतर रस्ते येतीलच, परंतु त्यांना तुम्ही भेदून मात्र अशा रीतीने जर कामगिरी केली परंतु फटका हवेत. कृष्णा मात्र चेंडूच्या खाली बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करतोय गोलंदाज योगेश. यानंतर जो सामना असेल अद्वै 11 गोटेकर ब विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ या दोघांमध्ये असणार आहे. असं वाटतं की सामना आय थिंक एकतर्फा पाहायला मिळतो की काय. न्यू बॅटर महेश पाटील मिनिट नंबर 4. कृष्ण बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला. अगदी मोठ्या फटक्यामध्ये त्याने डील केले. तब्बल 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्यांनी मात्र स्पर्धेमध्ये लगावले. की आता 3 मध्ये 3 विकेट्स प्राप्त करणार का. आज संतोषने आय थिंक अटाली वडोलीच्या गोलंदाजानं पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती आणि या स्पर्धेतील आज दुसरा गोलंदाज इथे मात्र ठरणार का.
महेश पाटील सामोरा चाललाय योगेशच्या सरळ बॅट लॉफ करतोय लॉंग ऑन स्टेट कुठताही क्षेत्ररक्षक नाहीये क्षेत्र खाली आणि चेंडू वेगाने चालला अगदी आमच्या प्रेक्षकांना नव्हे तर पाहुण्यांना मानवंदन देण्यासाठी हा दर्शनीय चौकार चांगला स्ट्रोक पाहिला अगदी फिल्डिंग प्लेसमेंट हेरल्यानंतर स्ट्रोक महेश पाटीलनं एक्झिक्यूट केला आणि एकेरा चौकारानं स्वतःच आणि संघाचं मात्र अकाउंटने ओपन केलंय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांसाठी मात्र ही मोठी चेस होती परंतु प्रयत्न चांगले राहिले परंतु कृष्णा मात्र त्या ठिकाणी अपयशी ठरला हो क्रॉस बटेड फटका केल्याचा प्रयत्न गती त्यानंतर पाहू शकेल थोडीशी चेंडूला मोमेंट पाहायला आपल्याला इन स्विंगर चेंडू आपण पाहिला आणि पडल्यानंतर पाहिलं तर चेंडू थोडासा खाली सुद्धा राहिला होता आणि त्या अनुषंगाने पाहतो की या चेंडूवरती मोठा फटका मात्र महेश खेळू शकला नाहीये 4-2 सध्या आपण पाहतो नाजूक परिस्थिती विकेस बुडकुकच्या संघाची राज पाटील सध्या पाहतोय की नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे त्याला एकही चेंडू मात्र खेळण्याची आतापर्यंत संधी मिळाली नाहीये हो पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी अगदी चांगल्या प्रमाणात स्ट्रोक एक्झिक्यूट केल्या परंतु लॉंग ऑफचा क्षेत्रशी अगदी डाव्या बाजूला जात असताना चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवतो वाढी क्षेत्रामध्ये तत्पुरती 2 धावा मात्र घेण्याची संधी प्राप्त होती आणि अखेर हा पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर कुठेतरी मात्रेपाडा संघाच्या बाजूने जात असताना कारण 2 सफलता योगेशच्या खात्यामध्ये एक चौकार जरूर आलाय दुहेरी धाव आपण पाहिली 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि या षटकातील अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे 88 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत बॅटिंग आपण ऑर्डर जर पाहिली तर खूपच खोलवर आहे विकी स्पोर्टची बॅटचा स्टिकरवरती चेंडू ब्रश झालाय मिडॉनला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आय थिंक मिडॉपला कुठला क्षेत्ररक्षक नव्हता जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतो लॉंग ऑफ वरून तोपर्यंत सिंगल धाव तर सावध आणि संत सुरुवात विकी स्पोर्ट कुकच्या संघाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती परंतु मात्रेपाडा संघासाठी प्लस पॉईंट आपण जर पाहिलं तर 2 मोठ्या सफलता मात्र या टीमनं प्राप्त केल्या बबलू पाटील आणि बंटी पाटील 2 ब्रदर्स समीकरण पाहू शकला ऑन स्क्रीनवरती 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी इथून आपण जर विचार केला तर 81 धावांची अजूनही आवश्यकता आहे चला थोडंसं आपण स्पीडअप करायचा मात्रेपाडा संघ जास्त वेळ आपण घेऊ नका कारण यानंतर अजूनही आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत स्पर्धेचा पहिला दिवस आणि चांगला प्रतिसाद आपण जर पाहिला तर या ठिकाणी क्रीडा रसिकांचा मात्र आज मिळाला भरपूर संख्येने प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाले एकापेक्षा एक स्टार संघ स्टार खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले हो लाईन थोडीशी दिशाहीन डाव्या स्टिकच्या अगदी चेंडू बाहेर येऊन चालला आणि अवंतर धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात करतोय राजेश दुसरा पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय अतिरिक्त चेंडूना मात्र सुरुवात केली पण तो हा षटक आता मात्र कुठेतरी वेगाने धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल परंतु लिडिंग एज शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात आणि अखेर अजून एक विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 लागतोय टीम विकी स्पोर्ट कुकसे संघाला आणि आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये पाहिला तर तो क्षेत्ररक्षक अगदी 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता गौरव बोणा परंतु त्यानेच तो झेल इथे मात्र पकडलाय आणि असं वाटतं की बोना आता घरी गेल्यानंतर हा झेल वारंवार पाहिल युट्यूबवरती आणि ओलोकर सुद्धा आहे क्या बात आहे म्हणजे याची आता रील्स तुम्हाला इंस्टावरती फेसबुकवरती जरूर पाहायला मिळेल गॉड गौरव हो किती नावं आहेत या खेळाडूला पण तो आता आलाय मैदानाच्या आतमध्ये धमाल करण्यासाठी मिस्टर मानस धुमाल तिन्ही बॅटर पाहिले तर अगदी स्पष्टात बाद झाले कुठलाही फलंदाजांना तग धरता आला नाही खेळपट्टीवरती कारण अचूक लेंथ वरती सध्या आपण पाहतो की गोलंदाजी सुरू आहे भूमी 11 मात्रेपाडाच्या वतीनं आणि धावांचा सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उच्चांक गाठलाय ओ पहिल्या चेंडूवरती फोर्स केलाय उंचच उंच परंतु चेंडू अगदी सेफ लँडिंग झालाय अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर 2 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या नेमका एक काम आहे लगा तो मटका नाही तो झटका आणि त्याच अनुषंगाने सुरुवात त्यांनी केली होती परंतु कुठेतरी कनेक्शन प्रॉपर मात्र झालं नाही आणि 2 धावीने मात्र स्वतःचं त्यांनी खातं उघडलं
उंच पुरासा खेळाडू पुन्हा ताकदवान आणि ताकदीशीर हा स्ट्रोक खेळलाय आमच्या कॉम्बॉक्सच्या अगदी डोक्यावरून चाललाय टाटा बाय बाय करत धुमालचा हा पहिला बॉम्बला षटकार. काय फटका केलाय माझ्याकडे ताकद आहे तिचा आज मी पुरेपूर वापर करणार आणि तो वापर मात्र केलाय. अगदी चेंडू आकाशाला गवसनी घालण्यासाठी मात्र आकाशात गेला आणि अगदी लँडिंग झाला आमच्या कॉम्बॉक्सच्या डोक्यावरती. हेच फटके आता मात्र धुमालला वारंवार मात्र खेळावं लागतील आणि याच फटक्यांसाठी त्याला मात्र प्रमोशन दिलंय 5व्या क्रमांकावरती. आणि संधी आहे आज धुमालकडे की मोठी इनिंग तो खेळू शकतोय. खूपच वेळ आहे. ओ इथं मात्र हुक केलाय फायनलच्या डोक्यावरून. ओ पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल चांगला प्रयत्न केला होता पण तो चेंडू चालला फाईन बाउंड्री कडे वेगाने वाटचाल करतोय 4 धाबांसाठी. हा येतोय चौकार. धाबा येत आहेत आणि मात्र पाहू शकाल या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारतोय बॅटर धुमाल की एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. बॅटर्स रिव्ह्यू आहे चेक. चला इथे मात्र थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आणि त्यासाठी आता मात्र बॅटरनं मात्र प्रश्न तिथे मात्र विचारलाय पंचांना. परंतु 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. आता मात्र गोलंदाजाची ऍक्शन मात्र पाहिली जाईल की ऍक्शन प्रॉपर आहे की चेक गोलंदाजी इथे आहे. सध्या आमच्या सोबतीला कंट्रोल रूम मध्ये आहेत तिसरे पंच हेमंत शेट्टी सर अँड फेअर डिलिव्हरी. चला लीगल चेंडू आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताले राजेशने 13 धावा त्याने खर्च केल्या. हो पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. आय थिंक चेंडूच्या रेषेपर्यंत धुमाल तिथे मात्र पोहोचला नाही आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटमध्ये खूप मोठा गॅप राहिला. डॉट चेंडूची मात्र हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. तसं की अस्थिर आपण पाहतो एकूण 3 गडी बाद 20. अजून पाहिलं तर विजयासाठी 68 धावांची आवश्यकता. नॉन स्टॉप क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. ओव्हर पिच लाजबाब शॉट. चेंडू चाललाय ती नांदकर गाव ज्या दिशेने बसलाय त्या दिशेने जाऊन लँडिंग झालाय. धुमालच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा मेगा सिक्सर. असं वाटते की रिप्ले वारंवार पाहतच राहावं. ओहो धुमालच्या रडार मध्ये चेंडू ये काम मानने वाले इनका एक ही काम दे दनादन. जबरदस्त बॅटिंग सध्या करतोय आणि या पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार दुसऱ्या षटकाचा आपण खेळ पाहिले तर धाबा येत आहेत आणि हे पाहू शकाल 2 अँगल मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती या षटकाराचा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. चेंडू चालला आणि धुमाल चेंडूकडे पहा आशाभूत नजरेने पाहतो की किती दूरवर चेंडू जाऊन तो लँडिंग झालाय. दोन षटकांचा खेळ संपूर्ण एकूण 26 धावा धाफलक्यावरती. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर योगेश म्हात्रेने खर्च केल्या होत्या 7 गडी बाद केले होते 2. परंतु राजेश म्हात्रेचा आपण विचार केला तर महागडा षटक 19 धावा त्याने खर्च केला. जरूर त्याच्या अकाउंटमध्ये 1 विकेट्स पाहिली परंतु धावा त्याने भरपूर खर्च केल्या आणि आता योगेशला दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय. सांघिक तिसरं षटक असणार आहे आणि विजयासाठी मात्र आता विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही आपण विचार केला तर 62 धाबींची आवश्यकता. योगेश म्हात्रे वरती विकेट मारा करतोय. हो हो राज आय थिंक पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र योगेशने बीट केलंय. ज्या वेगाने आय थिंक एखाद्या धनुष्यातून बाण जेवढा वेगानं जातोय तेवढा वेगानं मात्र योगेशच्या हातातून चेंडू मात्र जातोय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी या चेंडू पडल्यानंतर अधिक वेग प्राप्त करतोय. चेंडू स्किड होत मात्र जात असतो. हे पहा दृश्य. हेच तर वेगवान गोलंदाजीची एक ओळख असते. हो इथे मात्र पहा सन्मान दिलाय राज पाटीलने कारण त्याला माहिती की मानस चांगल्या मूड मध्ये आहे. जर आपण मानसला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग इनला आणलं तर त्याचा कदाचित आपल्या टीमला फायदा होऊ शकतोय. आणि तसे जर पाहिलं 2 ब्रदर्स सध्या आपण पाहतोय या खेळपट्टीवरती आहेत
राज पाटील, मानस धुमाल आय थिंक पाहू शकाल मानसच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहिले, आपण 1 चौकार पाहिलाय, परंतु ही इनिंग आता मात्र मानसला अगदी पुढे घेऊन जावं लागेल. ज्या खेळीसाठी त्याला जाणला जातोय, ज्या रोलसाठी त्याला मात्र संघामध्ये संधी मिळालेली आहे, तो रोल त्याला आता मात्र या ठिकाणी परफेक्टली मात्र ऍड करावं लागेल. पण तिथे मात्र खराब शॉट सिलेक्शन. हो, चेंडू मात्र हातातून निसरला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला गेला आणि धुमाल सुद्धा जास्त खेळपट्टीवरती टिकून राहिला नाहीये, त्याला सुद्धा आता जावं लागेल. दगावच्या आश्रयाला धक्का क्रमांक 4 लागतोय टीम विकी स्पोर्ट कुक्से संघाला. खेळायचं तो ऑन साईडला चेंडू गेला, आय थिंक शॉट स्टॅक कव्हरला, रिप्ले मध्ये पाहू शकाल. हो, अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि त्याचमुळे पाहू शकाल या ठिकाणी किरणचं कमालीचं शतरक्षण. सुरुवातीला चेंडू हातातून जरूर निसटला, परंतु लगेच त्याने पुन्हा आपली उंजल मात्र उघडली आणि त्या उंजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला. पाहू शकाल या ठिकाणी भूमी 11 म्हात्रेपाडा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे आणि म्हात्रेपाडा संघाचे बिग फॅन आपण पाहतोय. भिवंडी तालुक्याचे एक उत्कृष्ट सुट्टी मेकर किंग म्हटलं तर वावगं ठरणारे केशव शेठ दलवी आज सावत गावाचे उद्योजक म्हणून त्यांची आपण नेहमीच त्याचं वर्णन करत असतो आणि आज व्यासपीठावरून सध्या ते खास म्हात्रेपाडा संघाचा खेळ पाहण्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा मी आज स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. पुन्हा एक चांगला चेंडू डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. न्यू बॅटर मिस्टर शुभम शेलार उर्फ उस्मान पटेल. फुलटॉस फटका चांगला एक्झिक्यूट केला, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे वाईडिश मिड विकेटला कुठल्या प्रमाणात चूक होत नाही. आज उस्मान पटेलची झलक मात्र तो दाखवू शकला नाही, कारण संघाचं दडपण त्याच्यावरती पूर्णपणे होतं, कारण आपल्या साथीदाराने मात्र लवकर साथ त्याची सोडली गेली आणि शून्यावरती तो मात्र बाद होऊन माघारी परततोय. आता मात्र ज्याप्रमाणे आपण लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो, एखादा पत्ता कोसळला की ती सर्व घरं कोसळायची, तशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय धा फलक्यावरती विकी स्पोर्ट कुक्से संघाची. नवीन फलंदाज अतिश मागे चाललाय आणि त्याला आता मात्र वारंवार चेंडूला पुढे मारावं लागेल. संघ पूर्णपणे या संकटामध्ये सापडलाय, याचं कारण गोलंदाजाने आज हवी तशी कामगिरी केली नाहीये. कारण आपण विचार केला तर राज पाटील सुद्धा मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये महागडा ठरला. त्याच्यानंतर बबलू पाटीलला आपण पाहिलं, त्याच्या विरोधात चांगल्या धावा आल्या. मयूर पाटील यॉर्कर किंग त्याला संबोधतोय, परंतु त्याने तब्बल 21 धावा खर्च केल्या. पुन्हा बबलूला आपण पाहिलं, त्याने सुद्धा मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये धावा खर्च केला आणि शेवटचा ओव्हर आकाश जोशी. आकाशला मात्र वारंवार आसमान दाखवलं फलंदाजाने, कारण त्याच्या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार पाहिला आणि तिथूनच मात्र हा संघ पूर्णपणे थोडासा बॅकफुटात ढकलला गेला. हो, कट केला आणि चेंडू गॅपमध्ये चालला अगदी प्रवेशद्वारा समोर आणि अखेर हा येतोय आतिश माघेच्या बॅटमधून पहिला दर्शनीय चौकार. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि त्याच अनुषंगाने मात्र फटक्यावरती युक्तीचा मात्र आतिश मागेने वापर केला. लेट कट तुम्ही पाहू शकाल, अगदी बाउन्सवरती चेंडू होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड त्याने उघडलं आणि ही रेस पहा. अखेर चेंडूचा विजय होताना मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा इथे मात्र खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल संघाची धावसंख्या 5 गडी बाद 31. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 57 धावांची गरज. नवीन गोलंदाज ऋतिक आणि आज म्हात्रेपाडा संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. ऋतिकनं आय थिंक इथे मात्र स्वेअर चेंडूनं मात्र सुरुवात केली वाईटच्या स्वरूपात. जर हा सामना जर म्हात्रेपाडा संघाने जिंकला तर किरेलूचे पिंट्या बजागे याचकडून एनर्जी ड्रिंक दिली जाणार आहे. मग ती एनर्जी ड्रिंक कोणती असेल आता पिंट्या बजागालाच विचारावं लागेल. हो हो, वॉट कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार आहे. कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट सुद्धा होऊ शकेल आणि हे दृश्य आता मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती रिप्ले मध्ये आता मात्र वारंवार पाहावं लागेल. आणि म्हटलं जाते की असे झेल पकडले जात नसतात तर चिपकले जातात आणि ऋतिकला सुद्धा स्वतःवरती विश्वास नाही की हा झेल मी कलेक्शन केलाय. चेहऱ्यावरती गोड स्माइल आहे. हो, या ठिकाणी पाहू शकाल अगदी रॉकेट शॉट आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी आपला हाताचा पंजा उघडला आणि त्या पंजामध्ये चेंडूला कैद केलाय. पुन्हा तुम्ही पाहू शकाल
लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आला आणि कमालीचा झेल चर्चित राहील हा झेल ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी कलेक्ट केलाय आणि एक राज पाटील सुद्धा मात्र निराश पावलाने माघारी चाललाय. न्यू बॅटर मिस्टर मयूर पाटील. असं वाटतं की आजचा दिवस कुकसेकरांसाठी नव्हता कारण कुंद्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र थोडासा कमवत खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. हो पुन्हा पाहू शकला या ठिकाणी अगदी फुल लेंथ ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. खास करून आपण विचार केला या इनिंगमध्ये तर चेंडूच्या ब्रेटवरती बॅटिंग झाली नाहीये. 88 धावा तुमच्या समोर जरूर होत्या परंतु त्या सुद्धा चेज होऊ शकल्या असत्या परंतु कुठेतरी कुठल्याही बॅटरनं धैर्य दाखवला नाहीये. खास करून बबलू पाटील शून्यावरती बाद झाला त्याच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा होत्या. बंटीने सुद्धा मात्र लवकर साथ सोडली आणि तदनंतर मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी पाहायला मिळाली आणि त्या जबाबदारीने सुद्धा खेळ झाला नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक वाईटच्या स्वरूपात धाव इथे मात्र आपण पाहतोय. हो पुन्हा फुलवर टॅपाचा चेंडू आय थिंक क्लीन बोल्ड परफेक्टली अगदी यॉर्करच्या माध्यमातून चेंडूची हाताळणी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि उजवी एसटी तिथे मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. न्यू बॅटर मिस्टर अक्षय पाटील उर्फ जेपी थोडस फ्लाईट दिला या चेंडूला आणि पाहू शकाल अगदी इस्टाच्या रोखानं लाईन तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे बॅटरला तिथे ब्लॉक केला आणि अखेर मैदान सोडणं भाग पाडलं मयूर पाटीलला. परंतु आज अक्षय पाटील जे त्याच्याकडे शॉट जे आहेत ते आज इथे मात्र सादर करणार का लक्ष पाहिलं तर खूपच दूर आहे परंतु आज स्वतःसाठी चांगला क्रिकेट तो खेळणार का. हो याच फटक्यासाठी आपण जेपीला ओळखतो आणि त्याने आज सिद्ध केलं. सामन्याचं चित्र काय आहे ते मला माहिती नाही परंतु माझ्याकडे जे शॉट आहेत माझा जो नैसर्गिक खेळ आहे तो मी आज खेळणार आणि अखेर या सीझन मधील अक्षयच्या बॅट मधून निघणारा हा पहिला दर्शनीय चौकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन हीच त्याची ओळख खरी आहे आणि आज त्यांनी ओळख पुन्हा सिद्ध केली. आणि नेहमीच तो जयेश पाटीलला फॉलो करत असतो त्याची जो बॅटिंग वारंवार युट्यूबवरती पाहत असतो परंतु इथे मात्र पहा एक चौकार जरूर आला लगेच त्याने रिव्हर्स त्याच्या भातातून बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये तो अपयश ठरला. डॉट चेंडूची सांगता अजून एका षटकाचा खेळ अक्षय येणं बाकी आहे. जर तू जास्त वेळ इथे खेळपट्टीवरती काढला तर त्याचा तुझ्यासाठी चांगला फायदा होऊ शकतोय. हो पुन्हा फटका हवेत खेळलाय आणि आता मात्र वाडिश मिड विकेट बेट्स कॅचर ऑफ म्हात्रेपणा असं म्हटलं तर वावगं टाळणार नाही. तो करत नाही चूक आणि अक्षय आता चाललाय दगावच्या दिशेनं बाद होत असताना. आय थिंक मॉर्निंग सेशन मध्ये एक चांगली इनिंग कुंद्याच्या स्पर्धेमध्ये अक्षयकडून पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने इथे सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात केली. आकाश जोशीच्या हातात बॅट. आकाशला असं सुद्धा ठाऊक नसेल की मला आज संधी मिळेल बॅटिंग करण्यासाठी परंतु तो सुद्धा मात्र पाहतोय 9व्या क्रमांकावरती आलाय. शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू या सामन्यातील गोलंदाज पारसच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धाबींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या चेंडू मात्र ठिकाणी पाहू शकाल जी सुरुवात ऋतिकने केली ती सुरुवात पारसने केली. त्यानंतर चेंडू मात्र त्याच्या भातातून बाहेर पाहायला आपल्याला एकतर्फा खेळ पाहिला आपण या सामन्यामध्ये. प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा आता मात्र कुकचे संघ त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. एवढा लांब लक्ष त्यांच्यापासून गेलाय. फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न पुन्हा झेल तिथे मात्र उडालाय आणि झेलबादच्या स्वरूपात बॅटर बाद झाला आतिश मागे. असं वाटलं होतं की मात्र हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट करेल का परंतु पटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्या अनुषंगाने मात्र आतिश सुद्धा निराश पावलाने माघारी चालला. न्यू बॅटर करण शेलार आणि शेवटची जोडी असेल अडतीसला 9 अशी सध्या परिस्थिती आपण पाहतोय.
5 चेंडू शिल्लक आहेत विजयापासून 5 धावा दूर भूमी 11 म्हात्रेपाडा. चांगला चेंडू पाहतोय या ठिकाणी अगदी इन स्विंग अँड मिस. वेग सुद्धा चांगला प्राप्त करतोय गोलंदाज पारस. नावातच त्याच्या पारस आहे आणि पारदर्शकता ही त्याची आज आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. साफसुथरा क्रिकेट आज आपल्याला भूमी 11 म्हात्रेपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाला. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न की पहिला संघ ठरेल की स्पर्धेमध्ये ऑल आउट होणार आहो. जेरबाच्या स्वरूपात सर्व बाद आणि 10 फलक्यावरती फक्त धावा जोडल्या 38. हार्ड लक विकी स्पोर्ट कुक्से आणि तुम्हाला आता पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण लगेचच नाणेपैकी इकडे वाटचाल करतो.